पण या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे माननीय तहसीलदार यांना जी 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आपण आज निवेदन दिलेलं आहे। विविध भागात अनेक शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर अनेक घरांचं पण नुकसान झालेलं आहे। या सर्वांचा एक परिपाठ म्हणून आपण किसान सभेच्या वतीने तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई योग्य ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, या संदर्भातच आज आम्ही मागणी केलेली आहे। तुमच्या मागण्या काय आहेत ते थोडंसं सांगितलं तर बरं होईल। आमच्या मागण्या आहेत की आज जे शेतीचे नुकसान झालेले, शेती पाण्यामुळे वाहून गेलेली आहे, भात शेतीचं प्रचंड नुकसान झालेले, अनेक जे तरकारी असेल बागायत उत्पन्न त्याचंही खूप नुकसान झालेलं आहे। नमस्कार। आज अखिल भारतीय किसान सभा जुन्नर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात या ठिकाणी आलेलं आहे। खरं तर गेल्या 6-7 दिवस संपूर्ण राज्यभर आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तसेच जुन्नर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची सोयाबीनची पिकं असतील, त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची भात पिकं आहेत, काही शेतकऱ्यांची घरं त्या ठिकाणी पावसामुळे पडलेली आहेत, जमिनींचे बांध या ठिकाणी धुवून गेलेले आहेत। आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्यामधील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। आमचं या निवेदनानुसार माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन आहे की आपण या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जावेत, त्यांच्या नुकसानीचा योग्य असा मोबदला, त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी, अशा प्रकारचं आमचं या निवेदनामध्ये मागणीपत्र आहे। माननीय तहसीलदार साहेबांना आमची जी काही विनंती आहे ती तात्काळ त्यांनी लक्षामध्ये घ्यावी, अशी आम्ही आजच्या निवेदनानुसार साहेबांना विनंती केलेली आहे। निश्चितच त्याच्यावरती सकारात्मक अशी कारवाई केली जाईल असं साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी जमलेल्या सर्व किसान सभेच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो। आपलं जे काही काम आहे ते असंच सर्व शेतकरी बांधवांपर्यंत तळागाळापर्यंत सातत्याने उभारणीने करत राहा असं मी या ठिकाणी सर्वांना सांगतो। आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर संबंधित तहसील प्रशासन सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो।